विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये हालचाली नव्हे. महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक होण्याची शक्यता. जागा वाटप उमेदवारांबाबत चर्चा होण्याचा अंदाज. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप ठाम. गेल्या 25 वर्षांपासून जळगावची जागा भाजप लढवत आहे. महाजनांचं विधान. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच. रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये जीप कोसळली. 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटात मोठी दुर्घटना. पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले. पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 महागलं. गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. डिझेल घेण्यासाठी 1 किलोमीटरपर्यंत रांगा. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण. भाजप कार्यकर्ते डॉक्टर विवेक माने अडचणे. डॉक्टर मानेंच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये रॅकेटचा पर्दाफाश. चिपळूणच्या बालुपी इथं अपघातात चिमुकलीचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी 4 तास मुंबई गोवा महामार्ग रोखला. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू. जेजुरी मंदिर परिसरात नेमकं चाललंय काय? भाविकांवर दुकानदारांची दादागिरी सुरूच. रस्त्यावर गाडी उभी करण्यावरून अरेरावी. यवतमाळमध्ये उष्णतेचा कहर. गेल्या 48 तासात उष्माघाताचे 8 बळी. उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान. येवल्याच्या कोटम गावामध्ये मोठं नुकसान. देवगडच्या मीठ मुंबरी समुद्रामध्ये पर्यटनासाठी आलेला तरुण बुडाला. बेपत्ता तरुण दादर नायगाव इथला रहिवासी. बेपत्ता तरुणाचा एनडीआरएफच्या जवानांकडून शोध सुरू.